कसं आहात? विचारांच्या रणमैदानात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. माझं नाव सिद्धार्थ. मित्र हो, आज सकाळपासून तुम्ही पाहत असाल की बरेच जण स्टेटस ठेवत आहेत की गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. मित्र हो, गुरु म्हणून एक व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच की बरंच काही शिकवते. परंतु माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात परिस्थिती हा गुरु असते. कारण आपण आयुष्य जगत असताना बऱ्याच सम-विषम परिस्थिती आपल्या आयुष्यात येत असतात आणि लोकं म्हणतात, की या जगात माणसाने जेवढं आम्हाला शिकवलं नाही, तेवढं आमच्या परिस्थितीनं आम्हाला शिकवलं. ज्यावेळेला आमच्यावरती वाईट परिस्थिती होती, त्यावेळेला लोकं कशा पद्धतीनं आमच्याबरोबरती वागलेत आणि परिस्थितीनं आम्हाला शिकवलंय, परिस्थितीनं आम्हाला घडवलंय, की लोकांशी कसं वागायचं, लोकांशी कशा पद्धतीनं व्यवहार करायचा, की ज्यावेळेला वाईट वेळ असते, की लोकं कशी वागतात. त्यामुळं मित्रहो, या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर या जगातील प्रत्येक व्यक्तीला परिस्थिती बरंच काही शिकवून जात असते. मग ती परिस्थिती चांगली असो व वाईट असतो. त्यामुळे एका व्यक्तीसहित येणारी परिस्थिती मग ती चांगली असो किंवा वाईट असतो, ती व्यक्तीला काही ना काही शिकवत असते, काही ना काही देत असते. त्यामुळं अप्रत्यक्षरित्या आपल्या आयुष्यात येणारी जी परिस्थिती असते, तीसुद्धा बरंच काही शिकवून जाते आणि बरंच काही अनुभवून जाते. त्यामुळं जी परिस्थिती आहे तीसुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपली गुरुच आहे. म्हणून आज त्या परिस्थितीलासुद्धा जी कशी आहे, चांगली असेल किंवा वाईट असेल, तीसुद्धा आपली गुरु आहे आणि तिलासुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मित्र हो, तुम्हालासुद्धा सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या. आणि विचारांच्या रणमैदानात आपण पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. धन्यवाद मित्रांनो.